आज स्पेशल म्हणजे माझा वाढदिवस आहे आणि सगळेजण म्हणतात वहिनी स्पेशल काहीतरी बनव। काहींनी खारी पॅटीस सांगितलं, काहींनी मला कचोरी सांगितली, काहींनी वेगळ्याच रेसिपी सांगितल्या। आज मी सगळ्यांना खारी पॅटीस खाऊ घालते, ते पण माझ्या हातचं चमचमीत मस्त कुरकुरीत झाले। चला मी सांगते कशी रेसिपी तयार केली। त्यासाठी अंदाजे मी 4 वाटी मैदा घेतलाय, चवीनुसार मीठ टाकलंय, ओवा हातावर चोळून टाकलाय आणि एक पळी तेल टाकले। मस्तपैकी असं मळून घेतलंय आणि पाणी ॲड करून परत मळून घेतले। मस्तपैकी आपला गोळा तयार झालाय, तो आपण साईडला ठेवूयात। आता आपण भाजी तयार करायला घेऊयात। मस्तपैकी 4-5 पळी तेल ॲड केलेलं आहे, जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे, ताजा शेतातून कढीपत्ता आणलाय त्याची फोडणी दिलेली आहे। मस्तपैकी फोडणी तडतडून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट ॲड केली आहे। मस्तपैकी फ्राय झाल्यानंतर अर्धवट वाटलेले धणे आणि बडीशेप ॲड केलेली, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा हळद ॲड केली। मस्तपैकी फ्राय करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये शिजवलेले वाटाणे ॲड केलेत, ते पण फ्राय करून घेतलेत आणि शिजवलेले बटाटे ॲड करून घेतलेत। मस्तपैकी उकड काढून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलंय आणि लास्टला गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड करूयात। मस्तपैकी फ्राय करून झाल्यानंतर भाजी आपण ताटामध्ये काढून घेऊयात। त्यानंतर ताटामध्ये 2 चमचे असे मैदा घेतलाय, 1 पळी तेल घेतलंय, मस्तपैकी पेस्ट तयार करून घेतलेली ती साईडला ठेवून घेतलेली आहे। तुम्हाला जर माझ्या या साध्या सरळ घरगुती रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण मळलेल्या पिठाकडे जाऊयात। आता आपण त्याची पोळी लाटून घेऊयात। व्यवस्थित अशी पातळ पोळी लाटून घ्या। मी आधी 4 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत। एका पोळीवर मी व्यवस्थित अशी पेस्ट लावून घेतलेली आहे आणि वर एक पोळीची लेअर ॲड करून ती पेस्ट ॲड करून परत एक पोळी ॲड करून घेतली। असे 4 पोळ्यांचे लेअर मी तयार करून घेतलेले आहेत। मस्तपैकी पोळीला सगळ्या साईडने ती पेस्ट लावून घ्या आणि दुसरी पोळी वरून ॲड करत जा। आता आपली 4 पोळ्यांची लेअर तयार झालेली आहे। मी साईडनी पण घडी घालून घेते। पहा मी जशा घड्या घालते तशा घड्या घालत जा। मस्तपैकी त्या पोळ्यांच्या घड्या घालून झाल्या आहेत। आपलं चौकोन असं तयार झालेला आहे। आता मी तोच चौकोन व्यवस्थित असा लाटण्याच्या साहाय्याने परत लाटून घेते। लाटताना मात्र चौकोनी शेप देऊन घ्या आणि ह्या वेळेस लाटताना जाडसरच पोळी लाटून घ्या। आता आपली पोळी जाडसर अशी लाटून झालेली आहे। मी ती कट करते सुरीच्या साहाय्याने। त्यातली एक चौकोनी स्लाइस काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये भाजी लावलेली आहे आणि साईडला जी पेस्ट आपण तयार केली तीच पेस्ट लावून घेतलेली। थोडं अंतर सोडूनच व्यवस्थित असं प्रेस करून घ्या। प्रेस करताना अंतर सोडूनच प्रेस करा, म्हणजे पॅटीस आपले मस्तपैकी लेअर सोडतील तळल्यावर। जसे मी तुम्हाला दाखवतेय त्याच पद्धतीने एक करून मस्तपैकी आपले पॅटीस तयार करून घ्या। आता आपले सगळे पॅटीस तयार करून झालेले आहेत। फायनली आपण तेल गरम करायला ठेवूयात आणि तळायला घेऊयात। तेल गरम झालेलं आहे। मी साईडने असं एक करून पॅटीस ॲड करून घेतलेलं आहे। मी हे सर्व चुलीवर बनवते, त्यामुळे मस्त चवीला टेस्टी लागणार आहे। कारण की चुलीवर तुम्ही काहीही आणि कोणताही पदार्थ बनवला ना मस्त टेस्टला लागतो। तो पदार्थ मस्त खमंग, कुरकुरीत आणि स्पायसी होतो। पहा मस्तपैकी पॅटीसला लेयर्स आलेले आहेत। फायनली आपले सर्व पॅटीस तळून तयार झालेले आहेत। सर्व बच्चे कंपनी आपली पार्टीची वाट पाहते। चला मग आपण त्यांना पॅटीस सर्व करूयात। तुम्ही मात्र माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।